हरिओम नमस्कार. मागील पाठामध्ये आपण योग दर्शनाच्या 13व्या सूत्रापर्यंत भाष्य पाहिलेलं होतं. त्याच्या संबंधी चर्चा सुद्धा केली होती. बरोबर आहे? ठीक आहे. तर आता एकदा पुनरावलोकन करूया त्याचं. पातंजली योग दर्शनाचा आपण इतिहास पाहिला, विकासक्रम पाहिला, योग सूत्राची वैशिष्ट्ये पाहिली, योग सूत्रातील तत्वज्ञान पाहिलं, योग आणि सांख्य संबंध पाहिला, सांख्याचे सिद्धांत पाहिले आणि त्यानंतर योग दर्शनाला प्रारंभ केला. तर योग दर्शनाच्या प्रारंभी योग दर्शनातील पहिल्या सूत्रात महर्षी पतंजली सांगतात अथ योगानुशासनम. त्यावर ते भाष्यकार विस्तार करतात, ते काही सांगणार नाही परत. त्यानंतर मग अथ योगानुशासन म्हणल्यानंतर योग काय असा प्रश्न उपस्थित झाला आपण काल बोलल्याप्रमाणे. मग योग म्हणजे काय व्याख्या केली. योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. कळालं निरोध होय. काय असतं पण निरोधाच्या वेळेस. दुसरा प्रश्न पडतो, निरोध कालामध्ये स्थिती काय असते बाबा. कळालं तर पाहिजे ना, तर इच्छा होईल. मग सांगितले कशी असते स्थिती. कशी असते, तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम. त्यावेळेस दृष्टा स्वरूपात असतो. अच्छा, म्हणजे स्वरूपात कधी असतो, चित्तवृत्तीचा निरोध होतो त्यावेळेस. मग आता चित्तवृत्तीचा निरोध नसतो त्यावेळेस कशी स्थिती असते. मग पुढे सांगतात वृत्तीसारूप्यम इतरत्र. त्यावेळेस वृत्ती इतरत्र असते. शब्द कुठं काय वापरला, इतरत्र इत्यादी. असं म्हणल्यानंतर काय कळतं का, मग साधक पक्के होते. म्हणजे नाही सर, इतरत्र म्हणजे कसं सांगा बरं. नाही महर्षींना विचारलं कसं होतं सांगा. मग पतंजलींना पुढचं सूत्र घ्यावं लागलं. नाहीतर पतंजली असं करणार होते, चित्तवृत्ती निरोध योग सांगणार होते आणि लगेच 13व्या सूत्राला जाणार होते. 12व्या सूत्राला का 13व्या, अभ्यास वैराग्याने या चित्तवृत्तीचा निरोध होतो असं कदाचित म्हणले असते. परंतु साधकांनी म्हणलं नाही, व्यवस्थित सांगा. बरोबर आहे. मग त्यानंतर मग सांगितले वृत्तीचे पण प्रकार सांगायला सुरुवात केली. वृत्ती इतरत्र असतो. इतरत्र म्हणजे कसं असतो, तर वृत्तय पंचतय क्लिष्टा क्लिष्टा. 5 प्रकारच्या वृत्तीच्या ठिकाणी चित्त राहतं आणि त्या चित्ताच्या वृत्ती 5 आहेत. त्या क्लिष्टही असतात, अक्लिष्टही असतात. एवढाही समाधान झालं नाही, सांगू द्या, थोडा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित सांगा. म्हणले या 5 जे आहेत त्यांचं माहिती सांगा. मग म्हणले 5ची नावं सांगितले, 5 कोण आहेत हे सांगा. मग 6व्या सूत्रात सांगितलं प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतया. 5 प्रकारच्या वृत्ती ज्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट सांगितल्या ना, त्या या आहेत 5. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. मग तरी पण समाधान नाही झालं. आता या प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगा. परत काय म्हणले, आता या प्रत्येकाचं वैशिष्ट्य सांगा. मग वैशिष्ट्य सांगायला सुरू केले. पहिली वृत्ती कोणती, प्रमाण वृत्ती. मग प्रत्यक्ष, अनुमान, आगमा प्रमाणानी. प्रमाण वृत्ती ही 3 प्रकारची असते. प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती, अनुमान प्रमाण वृत्ती आणि आगम प्रमाण वृत्ती म्हणजे शब्द प्रमाण वृत्ती. त्यालाच आप्त वाक्य म्हणलं जातं. म्हणजे आपल्याला तत्वज्ञानात झालंय, त्यामुळे आगम शब्दाचा अर्थ सांगायची गरज नाही. आणि इथे पण आपण भाष्य पाहिलेलं आहे. मग प्रमाण कळालं म्हणा. कळालं म्हणले काय झालं, कळालं ना, कळालंय का डबल सांगायचे नाही, कळालं. त्यानंतर मग पुन्हा दुसरी वृत्ती कोणती आहे, विपर्यय वृत्ती. मग विपर्यय मिथ्या ज्ञानम तद्रुप प्रतिष्ठम. विपर्यय वृत्ती म्हणजे मिथ्या ज्ञान आहे. परंतु हे सांगत असताना व्यासभाष्य पण पाहिले आपण. तर व्यासांनी खूप सुंदर सांगितलं. व्यासांनी काय सांगितलं, या 5च का वृत्ती आहेत. 5 खरोखर 5 वेगळ्या आहेत का एकमेकात मिश्रण होतं. वेगळ्या कशा आहेत ह्या दाखवून दिले संध्याताई. बरोबर आहे ना, वेगळ्या काय आहेत, प्रमाणामध्ये विपर्यय काय येत नाही सांगितलं. मग पुढे नंतर सांगतात 3ऱ्या नंबरची वृत्ती विकल्प नावाची. तिचं स्वरूप कसं आहे, तर शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. शब्दाने तर ज्याचं ज्ञान होतं, परंतु वस्तू अस्तित्वात नसते, त्यालाच विकल्प म्हणायचं. मग प्रश्न उपस्थित झाला, याला शब्द प्रमाण वृत्तीत घ्या ना. म्हणले नाही ते खोट आहे. मग याला विपर्यामध्ये घ्या ना. विपर्यात पण येत नाही आणि शब्द प्रमाणात पण येत नाही, म्हणून ह्याला विकल्प नावाची 3री नावाची वृत्ती मानली आणि सिद्ध केलं. त्यानंतर 4थ्या क्रमांकाची वृत्ती सांगतात निद्रा नावाची वृत्ती. लोकांना वाटलं, साधकांना वाटलं
अलीकडे वृत्ती म्हणजे जागेपणी आपण कुठे असतो, प्रत्यक्षात असतो, अनुमानात असतो, शब्दात असतो, विकल्पात असतो, विपर्यायात असतो, याच्या व्यतिरिक्त असतात. ह्यालाच काय म्हणायचं का काय वृत्ती निरोध? मग झोपेत मग म्हणले आहे ते पण वृत्तीच आहे, ते समाधी नाहीये. मग काय सांगतात? अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर्निद्रा. अभावाचा आश्रय घेणारी, आलंबन घेणारी वृत्ती निद्रा वृत्ती म्हणली जाते. म्हणजे झोप, निद्रा ही सुद्धा काय आहे? 5 वृत्तीपैकी वृत्ती आहे. म्हणजे आपण तिथे सुद्धा वृत्तीमध्येच असतो, निरोधात नसतो. मग आता आणखी कुठे असतो? तर 5व्या नंबरची वृत्ती सांगतात, अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती. स्मृती नावाची ही 5 प्रकारची वृत्ती असते. म्हणजे प्रत्येक चित्तात, चित्त प्रत्येकाला चित्त आहे असं पण सांगितलं आपण. सायकोलॉजी आहे बरं का, भारतीय योगदर्शन, भारतीय मानसशास्त्र हे योगदर्शन आहे. म्हणून इथे चित्तापासून सुरुवात झालेली आहे. चित्त म्हणजे मन, यापासूनच सुरुवात झालेली आहे. चित्ताला वृत्ती आहेत, चित्ताच्या भूमी आहेत, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध. हे पाहिलंय. आवाज येतोय ना? येतोय सर, येतोय. झाल्यासारखं वाटतंय. हा, येत नसेल तर सांगा बरं. तर चित्त सांगितलं, चित्ताच्या वृत्ती सांगितल्या, चित्ताच्या भूमी सांगितल्या. त्या चित्ताच्या 5 भूमी, 5 वृत्ती आहेत, त्याचा अर्थ सांगितला. निद्रा म्हणजे सुद्धा आहे, मानसिक प्रवृत्ती आहे. म्हणून वेड्या माणसाला झोप घ्यायला लावतात, बरोबर आहे? वेड लागलं की करायला लावतात. म्हणजे निद्रा सुद्धा काय आहे? हे सुद्धा सायकोलॉजिकल सगळा भाग योग दर्शनात आलेला आहे, बरोबर आहे? स्मृती, ज्यांना स्मृती राहते ते पण वेडे झालेले असतात, हे पण बोललोय मी, बरोबर आहे? ज्यांना लय आठवण राहते ते पागल झालेले असतात. जे लवकर विसरतात ते शहाणे असतात. हा, दीपाली ते हसले, अनुभव आलेला आहे. हा, पागल कोण असतात माहितीये का? जे विसरतच नाहीत ते, बरं का? जे विसरतच नाही ते पागल असतात. म्हणून आपण विसरायचं तर पूर्ण पात्रे सरांना नाही म्हणलं मी, ध्यानात राहत नाही हेचा विचार नका करू. ध्यानात राहतंय हे प्रॉब्लेम आहे असा विचार करा, म्हणजे आनंद. हा, विसरलंच पाहिजे, बरं का? थोडं टाकून दिलं पाहिजे मग थोडंच ठेवलं पाहिजे कामापुरतं. म्हणून जर विस्मरण झालं नसतं तर खूप प्रॉब्लेम आले असते, खूप भयंकर. कल्पना केली तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. त्यामुळं देवानं दिलेलं मनुष्याला जर काय देण असेल महत्वाची तर ते म्हणजे विस्मरण. परंतु विस्मरण सुद्धा एक सायकोलॉजिकल भाग आहे. सारखंच विसरतोय काय करावं, आणि एक म्हणतात लईच आठवतोय काय करावं. मग दोन्ही पण ह्या भावनिक गोष्टी आहेत, मानसिक गोष्टी आहेत. म्हणजे योग काय आहे? मानसशास्त्र. म्हणजे यावेळेस मी तत्वज्ञान म्हणून शिकवणार नाही म्हणलंय, बरं का? योग दर्शन हे उपयोगात्मक सांगावं लागेल ना, काय करायचं नाही तर तत्वज्ञानाचं शिक्षक झालो मी, म्हणून सायकोलॉजी सांगतोय मी ते. मग काय? विस्मरण, स्मरण, आनंद, दुःख, क्लिष्ट, अक्लिष्ट, बरोबर आहे? खोट, खरं, सत्यता, सत्यता पडताळण्याच्या पद्धती म्हणजे प्रमाण. हे सगळ्या काय आहेत? चित्ताच्या वृत्ती आहेत. ते पतंजलीने सिद्ध केलं. या काय आहे? ते चित्ताच्या वृत्ती आहेत. कुणाच्या? चित्ताच्या. ज्याला चित्त आहे त्याच्या. म्हणजे विचार कुणाचा चालू आहे? नाही, आमच्यासाठी तर काही नाही सांगायला बाबा पतंजलीने. असं आहे का? मन नाही का तुम्हाला? ज्यांना मन आहे त्यांच्यासाठी शास्त्र आहे हे. ज्यांना मन आहे म्हणजे ज्यांना चित्त आहे त्यांच्यासाठीच हे शास्त्र आहे, योग दर्शन म्हणून. म्हणून कोणीही गैरहजर राहू नका, ठीक आहे? मग विषय सुरू झालता, असा विषय झाला. आता 5 वृत्ती सांगितल्या. 5 वृत्ती कुठून फिरलो होतो आपण? वृत्तीसारूप्यम इतरत्र. म्हणले इतरत्र वृत्ती सांगायसाठी या 5 वृत्तीचं विश्लेषण केलं. मग म्हणले मग आधी काय सांगितलं होतं त्या इतरत्रच्या? तदा दृष्टु स्वरूपेव स्थानम. कधी असतो स्वरूपेव स्थानम? योगश्चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीच्या निरोधामध्ये. मग आता प्रश्न पडला, म्हणले आता त्या चित्तवृत्तीचा जो निरोध होतो त्या निरोधाचा उपाय सांगा. त्यानंतर पतंजली सांगतात अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. या चित्ताच्या समग्र वृत्तींचा निरोध कोणत्या साधनांनी होईल, उपाय कोणता असेल तर ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य, याद्वारे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो. ठीक आहे? मग यासाठी आपण पाहिलं, आणखी परत पाहणार आहोत. इथपर्यंत आपण पाहिलं होतं, परंतु काय सांगितलं? 1 पाऊल तेवढं मागे यायचं आपण, जास्त पावलं नाही घेणार. आलं लक्षात? 1 पावलांनी मागे यायचं, 12व्या सूत्राचं परत विश्लेषण करायचं आणि पुढे जायचं. असं करूयात आपण, ठीक आहे? तर भाष्य पाहायचंय प्रत्येकाने, पुस्तक घेऊनच बसायचं आहे, स्क्रीनवरती मी घेणार नाही.
मी स्क्रीनवरती तुम्हाला पाहतो बरं का, मी स्क्रीनवरती तुम्हाला पाहतो. जर स्क्रीनवरती पुस्तक घेतलं, पीपीटी घेतली तर तुम्हाला पाहू शकणार नाही म्हणून, आणि तुम्ही पण मला पाहू शकणार नाही. यासाठी प्रत्येकाने पुस्तकं घ्या, नसेल झेरॉक्स काढून घ्या, नसेल तर उगा ऐका. मग आता काय करणार, सांगितलं इतक्या वेळ सांगितलं, काय अर्धा तास सांगितलं ते वाया गेलं वाटेल. 4 वर्ष सेमिस्टर झाले, काहीच कळालं नाही. मग ते काही माझी चूक नाही. ठीक आहे, चला. तर भाष्य पाहायचंय, बोट ठेवायचंय. काय सांगितलं, अभ्यास वैराग्य अभ्यंतर निरोध, या चित्तवृत्तींचा निरोधाची उपाय काय आहे, तर अभ्यासाने वैराग्य. आता भाष्यकार काय सांगतात मग, चित्त नदी नामो भयतो वाहिनी वहती कल्याणाय वहती पापाय च, या तो कैवल्य प्रागभारा विवेक विषय निम्ना सा कल्याण वहा, संसार प्रागभारा अविवेक विषय निम्ना पाप वहा, तत्र वैराग्येन विशेषस्त्रोतः खिली क्रियते विवेक दर्शनाभ्यासेन विवेक स्त्रोत उद्घाट्यत इत्युभयाधीनश्चित्त वृत्ती निरोधः. व्यासजी काय सांगतात, चित्तकला उपमा दिली आहे नदीची. पूर्णपात्रे सर, चित्ताला उपमा दिली आहे नदीची. चित्त नावाची नदी आहे. म्हणजे चित्त कसं आहे, नदी कशी असते, तरल असते, पारदर्शक असते. का दिले उदाहरण, काल नव्हतं हे सांगायला. चित्ताला नदीच का उदाहरण दिलं, नदी म्हणजे पाणी. नदी कशाची असते, पाण्याची असते. आणि पाण्याची जसा प्रवाह असतो तसा वाहत जातो. पारदर्शकता, द्रवणीयता. कशालाही मिसळतं, माती मिसळून घेतं, मीठ टाका मिसळून घेतं, आणखी काय काय कलर टाका मिसळून घेतं. म्हणजे विद्राव्य हा गुणधर्म आहे. चित्त पण तसंच आहे. व्यासांनी खूप सुंदर सांगितले पूर्णपात्रे सर. म्हणजे मनाचं शास्त्र सांगितलंय, मन कसं आहे, नदीसारखं आहे. एक गोष्ट काय आहे, पाणी असतं. त्याच्यात काय असतं, पाणी असतं. पाणी कसं असतं, द्रव स्वरूपात असतं. द्रव स्वरूप कसं असतं, प्रवाही असतं. द्रव कसं असतं, प्रवाही असतं. मन सुद्धा प्रवाहीच असतं. प्रवाहाला अडवायला काय घालावं लागतं, बंधन घालावे लागतं, अडवावं लागतं. आला लक्षात. म्हणून मनाला सुद्धा काय करावं लागतं, अडवावं लागतं. ठीक आहे. म्हणून हे प्रवाही आहे. परत पुन्हा नुसतं प्रवाह अडवून नाही चालत. त्याच्यात कसलं असतं, विद्राव्य असतं. कशाला मिसळूनच घेतं ते पाणी, कशाला मिसळवतं. आता काय करायचं, सगळंच मिसळवतं. मग आणखी कोणता गुणधर्म आहे, कुठलाही शेप धारण करतो, पारदर्शक असतं. पारदर्शक असतं, आतलं बाहेर दाखवतं. मग खाली जर निळ्या रंगाची फरशी असेल आणि पाणी असेल तर पाणी निळं दिसायला लागतं, पण पाणी निळं नसतं. परत ओढ्या नाल्याचं पाणी आलं, गढूळ झालं, पाणी गढूळ आहे म्हणतं, पाणी गढूळ नसतं. त्या मातीला पाण्याने स्थान दिलेले असतं. त्यानंतर पाणी आणखी कसं असतं, काय करतं पाणी, आणखी काय असतं का सांगता येईल, रंगही कोणता धारण करतं. रूपही कुठला धारण करू शकतो. ज्या पॉट मध्ये टाकलं, तेरा रंग कैसा, पाण्याचा रंग कसा, तो रंगच नाहीये, परंतु इसमें मिलाया हो वैसा. मग चित्त कसं आहे सांगितलं व्यासांनी, पाण्यासारखं आहे. चित्त कसं आहे, अयस्कांत म्हणण्यासारखं, चुंबकासारखं आहे. चित्त स्फटिकासारखं आहे बरं का. म्हणून ते भाषित होतं, तद्रूप धारण करायला लागतं. म्हणून ही चित्त नदी आहे. एवढं झालं वाक्य. एवढं सांगण्याचं काय, चित्त ही नदी आहे, कळालं. आता मग वाहत प्रवाही असतं पाणी. म्हणून काय करतं, ते चित्त व्हायला लागतं. नदी व्हायला लागते तसं हे पाणी पण व्हायला लागतं. मग चित्ताचं सुद्धा अखंड प्रवाह आहे. आता प्रवाह कसा आहे याचा, तर वहती एक प्रवाह कल्याणासाठी वाहणारा असतो. वहती पापायच, एक पाप मार्ग आहे, एक कैवल्याकडे. कल्याणासाठी म्हणजे कुठे, एक रस्ता या चित्ताचा कैवल्याकडे नेणारा प्रवाह आहे. आणि एक प्रवाह पापवाह म्हणजेच संसार चक्राकडे नेणारा प्रवाह आहे. संसार चक्राकडे म्हणजे जन्म मरण दुःख दारिद्र्य इत्यादी इत्यादी ज्या काही समस्या आहेत त्याकडे नेणारा असा प्रवाह आहे नदीचा. चित्त नदी 2 प्रवाहाची आहे. कळालं, दोन्ही कळालं. मग आता कसं करावं लागेल, मग संसार प्रागधारा अविवेक विषया निम्ना पापवाह अशी नदी आहे. एक नदी आहे कैवल्याकडे झुकलेली, नदी नाही, एकच नदी आहे. चित्त एकच आहे, परंतु 2 प्रवाह आहेत.
एक प्रवाह कैवल्याकडे झुकलेला आहे, एक संसाराकडे अविवेकाकडे झुकलेला आहे, अज्ञानाकडे झुकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता पुढे सांगतात, आता या दोन्ही मधून जे दुसरी प्रवाह कोणता आहे, पापवाह. हा जो प्रवाह आहे जो संसाराकडे नेणार आहे, बंधनाकडे नेणारा आहे, अडकवणारा आहे, दुःखाकडे नेणारा जो मार्ग आहे, तो काय केला पाहिजे? मग अखंड प्रवाहित ठेवला पाहिजे का? नाही, प्रवाह खंडित केला पाहिजे. मग त्या प्रवाहाला खंडित करायला काय करावं लागेल? मग एकतर पाण्याला अडवावं लागेल किंवा पाणी त्याच्यात जाऊ देऊ लागेल, तो मार्ग बंद करावा लागेल. तर त्यासाठी काय सांगितलं? तत्र वैराग्येन विशेष स्रोत खिलिक्रियते. म्हणजे वैराग्यामुळे तो जो पापवाह प्रवाह आहे तो शुष्क केला जातो. वैराग्याने काय केला जातो? जो पापवाह स्त्रोत आहे, म्हणजे स्त्रोत म्हणजे पाणी पडत राहतं पापाकडे जाणार, वरून पाणी येतं खाली वाहत राहतं, वरून येतं जातं. मग हे वैराग्य काय करतं? त्याच्यातलं पाणी सगळं शोषून घेतं. वैराग्य काय करतं? हे पापवाह स्त्रोताला काय करतं? क्षीण करतं. क्षीण करतं म्हणजे कोरडं करतं. वैराग्य किती महत्वाचं आहे? पापवाह स्त्रोताला काय करतं? कोरडं करतं. म्हणजे एक प्रवाह कोरडा झाला. आणि अभ्यास नावाचं करतं. अभ्यास काय करतं? तर ते जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला प्रकर्षाने वहन करायला लावतं, तिकडे प्रवाहित करायला लावतं. म्हणजे ह्या दोन गोष्टी म्हणजे काय आहे? अभ्यास आणि वैराग्य. बरं का? म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या पापवाह प्रवाहाला शुष्क करणे आणि कैवल्याकडे वहन करणाऱ्या वहती कल्याणाय या प्रवाहाला प्रवाहित करणे, अखंडाकार चालू ठेवणे, हे दोन्ही कशाने घडतात? अभ्यासाने आणि वैराग्याने. आणि या करण्याने काय होतं? योगश्चित्त वृत्ती निरोध. ठीक आहे. मग आता आपण आजच्या गोष्टीला प्रारंभ करू, आजच्या विषयाला. तर याचा अर्थ असा आहे सर, की आपण जे प्रत्याहार पाहिले होते त्या क्रियायोगाने पण हे अशा प्रकारची वृत्ती येऊ शकते. हो हो, पुढील क्रियायोग येणार आहेत. साधन पदाचे प्रारंभी येणारच आहे. आता चित्तवृत्तीची निरोधाचा पहिला मार्ग सांगितलेला. चित्तवृत्ती निरोधाचा हा पहिला मार्ग सांगितला उत्तम साधकासाठी. जो साधक पक्का आहे, श्रेष्ठ साधक आहे, त्याच्यासाठी मार्ग कोणता आहे? अभ्यास आणि वैराग्य. तर आता काय झालं? अभ्यास आणि वैराग्य कळालं. मग आता परत असं सांगावं लागेल ना, जसं वृत्तीचे प्रकार सांगितले, वृत्तीचे लक्षणं सांगितले, आता इथं अभ्यास आणि वैराग्य सांगावं लागेल का नाही? सांगितलं पाहिजे. मग पुढून प्रश्न आला, अभ्यास काय आहे सांगा. अभ्यास कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं? म्हणले थांबा, सांगतो 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 सांगतो. मग आता अभ्यास सांगतो म्हणतात. आणि पतंजली 13व्या सूत्रात सांगतात, अभ्यास कशाला म्हणायचं? तत्र स्थितो यत्नोऽभ्यास. अभ्यास कशाला म्हणायचं? त्या अभ्यास आणि वैराग्यामधून जो चित्ताच्या स्थितीसाठी प्रयत्न केला जातो तो अभ्यास होय. म्हणजे चित्ताच्या स्थिती साधण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, यत्न, त्यालाच म्हणायचं अभ्यास. मग सूत्रामध्ये काही फारसं कळालेलं नाही, सूत्रामध्ये फारसं कळालं नाही. आता भाष्यकार काय सांगतात? चित्तस्या वृत्तिकस्य प्रशांत वाहिता स्थिती तदर्थ प्रयत्नो वीर्यम उत्साह तत्संपिपास पिपादयिषया तत्साधनानुष्ठानम अभ्यास. काय सांगतात? राजस तामस वृत्तींनी रहित, चित्ताच्या तरंगानी रहित प्रशांत वहन अशी स्थिती असते. आता स्थित म्हणजे काय? स्थिती. स्थिती शब्दाची व्याख्या केली व्यासांनी. स्थिती कशाला म्हणायचं? राजस तामस वृत्तींनी रहित, चित्ताच्या तरंगानी रहित प्रशांत वहन अशी स्थिती असते, त्याला स्थिती म्हणायचं. म्हणजे कशी स्थिती असली पाहिजे? राजस तामस वृत्तींनी रहित झालं पाहिजे आणि चित्ताच्या तरंगाने रहित झालं पाहिजे. आणि ज्याला म्हणायचं प्रशांत वहन, जे वहन सांगितले ना आपण, चित्ताचं वहन होतं ते प्रशांत स्वरूपामध्ये, शांत स्वरूपामध्ये वहन होतं, त्याला नाव आहे स्थिती. आता ह्याला नाव काय दिले? स्थिती. आणि ती स्थिती करण्याची साधने. आता ती स्थिती प्रशांत वहनाची स्थिती प्राप्त करण्याची साधनं कोणकोणती आहेत? तर ती आहेत प्रयत्न, बल आणि उत्साह. काय साधन आहेत? प्रयत्न,
बल आणि उत्साह याद्वारे काय केलं जातं, स्थिती साधली जाते. पतंजलीने जी स्थिती साधण्यासाठीचा अभ्यास म्हणलाय, तर ती स्थिती कशी साधली जाते, प्रयत्नांनी, बळाने आणि उत्साहाने साधली जाते. आणि ती स्थिती सिद्ध करण्यासाठी इच्छापूर्वक तिच्या साधनांचे अनुष्ठान करणे. कोणकोणती साधन आहेत, प्रयत्न, वारंवार स्थिती साधण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी बलप्रयोग करणे, त्या साधना साध्य करण्यासाठी उत्साही असणे, ह्या साधनेचा निरंतर अभ्यास करणे, अनुष्ठान करणे, याचंच नाव अभ्यास होय. म्हणजे अभ्यासाचं सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. याला म्हटलं आहे अभ्यास. मग अभ्यासानंतर काय झालं, आता तो अभ्यास म्हणजे अनुष्ठान. अभ्यास म्हणजे वाचन नव्हे बरं का, अभ्यास म्हणजे अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे सतत केलेला प्रयत्न, ती स्थिती साध्य करण्याची, प्रशांत वहन होण्याची स्थिती साध्य करण्यासाठी अखंड केलेलं अनुष्ठान म्हणजेच अभ्यास होय. मग आता प्रश्न येतो, तो अभ्यास कसा करावा लागतो. मग किती दिवस अभ्यास केल्यानंतर, तो अभ्यास किती दिवस केल्यानंतर चित्तवृत्तीचा निरोध प्राप्त होतो. पुढील सूत्र, या उत्तरासाठी पुढील सूत्र सांगतात. ते सूत्र कसं आहे, एक मिनिट सर. सर एक मिनिट मला विचारायचे. बरं, हा, हे बल शब्दासाठी भाषेने कोणता शब्द वापरला, वीर्य का? काय म्हणलात, बल शब्दासाठी व्यास भाषेत कोणता शब्द वापरलाय? वीर्य. वीर्य. तदर्थ प्रयत्नो वीर्यम उत्साह, प्रयत्न, वीर्य, उत्साह, ही 3 गोष्टी सांगितल्यात. तदर्थ प्रयत्नो वीर्यम उत्साह, बरं का. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभ. तिथे हा सर, हा राजस तामस वृत्ती थांबवणं हे महाभयंकर काम आहे सर. हो हो, परंतु याची करायला अभ्यास आहे ना. आणि त्यांनी परत सांगितलंय, यासाठी तो बराच एक अभंग आहे. काय अवघड नाही, काहीच अवघड नाही. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, आणि का ते डोळा न देखवे, हा अभंग आहे. तो बरा काय म्हणतात, साप खाता येतो का, पकडता येतो का, कोण कोण सापाला धरतय घरी इथले सांगा बरं. कुणाला साप धरता येतो? नाही, कदाचित कोणाला नाही. परंतु काही जण धरतात का नाही? हो धरतात. धरतात नाही म्हणलात तुकोबाराय सांगतात, साधोनी बचनाग खाती तोळा तोळा वाटून खातात म्हणे ते. आणि का ते डोळा न देखावे, आणि इतरांना ते डोळ्याने पाहवत नाही. अंगाला काटा येतो, बायांना तर येत असेल बघा, बरं का. सळ सळ चालायला लागलं कसं होतं, अंगाला काटा येतो, येतो का? हो म्हणा, काटा येतो. हो म्हणलं नाही, आता मलाच येतो का? भीती वाटते, बरोबर आहे. असं असणाऱ्या ही तुमची सामान्य स्थिती झाली. परंतु अभ्यासाद्वारे, टेक्निकद्वारे त्या सापाला धरलं जातं का नाही, याचंच नाव अभ्यास आहे. लक्षात. मग आणि का ते डोळा न देखावे, अशा सापाला काही लोक पकडतात, खातात आणि विष पचवतात त्यांचं. म्हणल्यानंतर मग काय करावं लागेल अभ्यास. यासाठी शेवटचं चरण काय आहे तुकोबारायांचं, यासाठी काय म्हणलेलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास कशाचा आहे, त्या नागाला पकडण्याचा. खूप सुंदर तुकोबारायची गाथा हो, काय करावं. हा भंग शोधा तुम्ही बरं का. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा. आमचे महाराज याबाबत बचनाग म्हणे, नागाचा प्रकार सांगितला बचनाग. तर तो एवढा विषारी असतो म्हणजे की खूप, आणि पण खायला लय गोड लागतो म्हणे तो. खूप गोड लागतो, ग्रंथात आलेलं बरं का. कोण खाल्लंय आम्हाला कुठं कळतं, परंतु ते सांगितलेले शास्त्रात. म्हणजे परंतु तो साध्य करण्याची स्थिती, ह्यालाच म्हणायचं अभ्यास. वाचनाला अभ्यास म्हणायचं नाही. जे करता येत नाही तेच शिकणे, ज्याचं नाव अभ्यास आहे. म्हणतो ना, मला चक्रासन करता येत नाही, पण थोडं थोडं जमायला लागलं. उष्ट्रासन केलं, उष्ट्रासनानंतर हे केलं, यानंतर थोडं 5 सेकंद थांबता येतं. 5 नंतर आता अभ्यास करत 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 मी आता 3 मिनिट चक्रासनामध्ये थांबवू शकते. मग ह्या काय आहे, अभ्यास. हे अभ्यासाचं महत्व आहे. म्हणजे काय करावं लागलं तुम्हाला, हे वारंवार वारंवार वारंवार
प्रयत्न, बल, उत्साह. आलं लक्षात? कळालं का? हो सर. प्रयत्न ते अजून तो शब्द सर प्रशांत वहन, तर मला असं लक्षात आलं सर प्रशांत वहनाबद्दल, की प्रशांत वहन कधी होतं, तर जेव्हा पाणी भरपूर असतं आणि गहिरं असतं, ते खळखळ नसते तिथे, गहिरं असतं, गहिरं असलं की प्रशांत वहन होतं, असं मला लक्षात आलं. हो खोल. हो ठीक आहे. हो हो असं प्रशांत असलं पाहिजे. राजस तामस वृत्तीने रहित झालं तर ते प्रशांत होतं. आलं लक्षात? तर मग ही स्थिती साध्य करण्यासाठी 3 साधनं सांगितली. काय? प्रयत्न, बल आणि उत्साह. ठीक आहे, कळालंय का? हो सर. संध्याताई ना पुढे जायचं. हा, तर हे स्थिती साध्य करण्याचा वारंवार केला गेलेला प्रयत्न म्हणजेच काय होय? अभ्यास. म्हणजे अभ्यासाबद्दल योजना तरी लिहिता आलं पाहिजे. अभ्यास काय कळालं का? प्रयत्न अंडरलाईन करायचं, त्याला बल त्याला अंडरलाईन करायचं, लिहायचं, उत्साह. करायचं. आणि ह्याच्या अगोदर काय करायचं? याच्या अगोदर सत्व, राजस आणि तामसिक वृत्तीने चित्ताच्या तरंगांना रहित करणे. त्यासाठी हे सगळं सांगावं लागेल व्यवस्थित. ठीक आहे, अभ्यास. त्यानंतर हा अभ्यासाचं कधीपर्यंत करावं लागेल, किती दिवस अभ्यास करावा लागेल, तेव्हा आम्हाला चक्रासन येईल. किती दिवस अभ्यास करावा लागेल, आम्हाला उष्ट्रासन येईल. किती दिवस अभ्यास करावा लागेल, शीर्षासन येईल. असं जसं आपण म्हणतो तसं प्रश्न केला गेला. किती दिवस अभ्यास करावा लागेल, कसा अभ्यास करावा लागेल, आणि तेव्हा चित्तवृत्तीचा निरोध प्राप्त होईल. असं म्हणल्यानंतर पतंजली सूत्र करतात. आता पुढचं सूत्र तयार करतात त्यांच्यासाठी. काय पुढील सूत्र पाहिजे? दीर्घकाल, तो दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कारासे दृढ म्हणजे तो दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कार असे भूमी. म्हणजे काय केलं पाहिजे? तो अभ्यास दीर्घकाळ करावा लागतो. म्हणजे काय? तपश्चर्या, ब्रह्मचर्य, विद्या व श्रद्धापूर्वक सेवन केलेला दृढ अवस्था पूर्वक अभ्यास होतो. भाष्यकारांचा अर्थ थोडासा केलाय, अर्थ थोडासा विपरीत केलाय. आपण भाष्यकारांचं पाहूयात. भाष्यकार काय सांगतात? ठीक आहे, दीर्घकाला सेवितो, निरंतरा सेवितः, सत्कारा सेवितः. दीर्घकाल सेवितो, निरंतर सेवितः, सत्कारा सेवितः. परत तपसा, कसं? तपसा, ब्रह्मचर्येन, विद्यया संपादितः. म्यूट करा ना, म्यूट करा, जे रिकॉर्डिंग व्यवस्थित होत नाही. म्यूट करा, रिकॉर्डिंग व्यवस्थित होत नाही, ऐकायला येणार नाही बाकीच्या. बाकी म्यूट करा बरं, पुन्हा कुणाचा आवाज येतोय, म्यूट करा. ठीक आहे. हा, दीर्घकाल सेवितो, पुन्हा निरंतरा सेविता, सत्कारा सेविता. कशाचा? तपसा, ब्रह्मचर्येन, विद्यया, श्रद्धया च संपादिताः. परत सत्कारवान दृढभूमिर्भवति व्युत्थान संस्कारेण द्रागित्येवान अभिभूत विषय इत्यर्थः. याचा आपण मराठीत अर्थ पाहूयात. दीर्घकाळापर्यंत केला गेलेला म्हणजे दीर्घकाला सेविता, बरोबर आहे. निरंतरा सेविता म्हणजे सतत केलेला. दीर्घकाळाने निरंतरता. पुन्हा पाहूयात. तपश्चर्या, ब्रह्मचर्य, विद्या व श्रद्धापूर्वक केला गेलेला सर्वोत्तम अभ्यास दृढ अवस्था करणारा असणारा असतो. व्युत्थान संस्काराद्वारे तात्काळ अभिभूत न होणारा असतो. याचा अर्थ थोडं चिंतन करूयात, आपण स्पष्टीकरण करूयात. काय म्हटलेलं आहे? दीर्घकाल आणि निरंतर, याचा अर्थ पाहूयात. काय म्हणायचं? दीर्घकाल नाही, आम्ही 10 वर्ष झाले योग अभ्यास करतो. लई जास्त झालं काय? थोडं काय म्हणत आपण? नाही सर, 1 वर्ष झाला आम्ही अभ्यास करतो, 12 महिने झाला अभ्यास करतोय. कशाचा? शीर्षासनाचा, असं म्हणत आहे. ठीक आहे, का कसं काय येत नाही हो? मग तुम्ही तर म्हणलो 1 वर्ष नाही लागत, महिनाभरात येतो. पूर्णपात्रे सर आहेत ना?
परंतु आणखी मला जमलं नाही. मग काय म्हणलो, दीर्घकाल झाला ना आमचा, दीर्घकाल सेविता, दीर्घकाल अभ्यास केला. आवाज येतोय ना पण माझा? बंद झाल्यासारखं वाटतंय मला. येतोय सर, आवाज येतोय. तुमचा आवाज क्लिअर येतो. झालं. मग दीर्घकाल झाला का नाही? झाला. पण पतंजली म्हणले नाही, व्यासजी म्हणले आणि पतंजली पण म्हणले दीर्घकाल म्हणल्यानंतर लोकांची समस्या होईल. सुरू करायचं. मग काय म्हणले, मी आठवड्याला फक्त रविवारी अभ्यास करते. एक जण म्हणले दर महिन्याच्या 1 तारखेला मी अभ्यास करतो. असे 12 महिने झालेत माझे. मग वा 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 वा, दीर्घकाल झाला की. मग किती दीर्घकाल झाला? मग कुणी असंच म्हणेल, मी असं 12 वर्ष झाला अभ्यास करतो. मग कसं चालेल? मग पतंजलींना वाटलं कदाचित लोक लय हुशार आहेत असं म्हणतील. मग काय म्हणले, मग निरंतर सेविता. मग म्हटले नुसतं दीर्घकाल नाही चालणार, लांब लचक सतत असलं पाहिजे. कंटिन्युटी सतत पण असला पाहिजे. आलं का लक्षात? मग नित्य नियमनामी तो प्राणी दुर्लभ. ज्ञानोबराय म्हणतात नित्य नियमनामी म्हणे आम्ही, काही जण म्हणतात मला मी रोज 1 माळ जप करतो म्हणे, आणि मला दत्तात एक होते बरं का, दत्तात्र्याचं दर्शन घडायचंय. मग मला काय करावं लागेल सर? मी जप करतो म्हणे मंत्राचा. आणि किती? 1 अक्षर मंत्राचा करतो. आणखी किती अक्षर मंत्राचा जप करतो? 1 अक्षर मंत्राचा करतो. ते पण उपकार करतो 1 माळ जप करून. बरोबर आहे. आणि त्याला दत्तात्र्याचं दर्शन पाहिजे. अरे बाबा, हिमालयात बसलेत लोक, नागव बसलेत, दिगंबर झालेत, अन्न खात नाहीत, पाणी पित नाहीत, आणि तरी सापडणार. आणि आपल्याला असं कसं वाटावं? असं करतील कदाचित. म्हणून मग काय म्हणले, निरंतरता असावी लागेल. काय असावं लागेल? निरंतरता असावी लागेल. म्हणजे सतत करावं लागेल, तेव्हा परिणाम होईल. मग एवढ्यावर नाही बसले, कसं करावं लागेल? सत्कारा सेविता. म्हणजे कसं केलं पाहिजे? सत्कार्यपूर्वक, म्हणजे श्रद्धापूर्वक करावं लागेल. करतोय पण विश्वास नाही हो. तुम्ही म्हणले पण मला विश्वास नाही हो म्हणून करत असेल तर काय होईल? विश्वास ठेवून करावं लागेल. श्रद्धावान लभते ज्ञानम. ठीक आहे. आणखी पुढे मग काय काय कसं करावं लागेल तर तपसा म्हणजे तपश्चर्या, ब्रह्मचर्य, विद्या आणि श्रद्धया पूर्वक केला गेलेला. आणखी कसा केला गेला पाहिजे? नुसता दीर्घकाळ नाही, नुसता सत्कारपूर्वक नाही, नुसता निरंतर नाही, तर तो तपश्चर्यापूर्वक केला पाहिजे. तो अभ्यास ब्रह्मचर्य विद्येपूर्वक केला पाहिजे. तो अभ्यास श्रद्धापूर्वक केला पाहिजे. आणि मग असा सर्वोत्तम अभ्यास दृढ अवस्था असणार असतो. कसला अभ्यास? अभ्यासाची व्याख्या खूप मोठी करता येईल बरं का. योजनाताई, प्रश्नाचं उत्तर लिहिला अडचण येऊ नये, कुठं लिहावं असं काही म्हणू नये तुम्ही. मराठीत सांगतोय मी, त्यामुळे कळायला पाहिजे. आलं लक्षात? बरोबर आहे ना? कळालं ना सर्वांना? हो सर. अभ्यास वैराग्याची व्याख्या केलेली आहे. व्याख्या केल्यानंतर सूत्रकारांनी तिथं पण खूप सुंदर सांगितलाय विषय. ते सांगितल्याच्या नंतर काय केलेलं आहे इथे? प्रशांत वाहिता स्थिती, प्रयत्न, वीर्य, उत्साह 13व्या सूत्रात सांगितलं. 14व्या सूत्रामध्ये परत पुन्हा 14व्या सूत्रामध्येही दीर्घकाल, निरंतर आणि सत्कारपूर्वक सांगितलं. आणि भाष्यकारांनी मात्र, म्हणजे पहिल्या पादावर आलेला प्रश्न आपल्याला भाष्यानुसारच लिहायचा आहे. आलं लक्षात? निवड सूत्राचा अर्थ लिहायचा नाही, कारण पहिला पाद आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भाष्यकारांच्या अनुसारच आहे. आलं लक्षात? मग तसा करायचंय. तर त्यामुळं पुढे दीर्घकाल पूर्वक हे लिहावं लागेल अंडरलाईन करून, निरंतर हे लिहावं लागेल, सत्कार सेवित लिहावं लागेल. तोही कसं करावं लागेल? निरंतर सत्कारपूर्वक दीर्घकाल असणारा अभ्यास सुद्धा तपश्चर्या करावा लागेल, ब्रह्मचर्यपूर्वक करावा लागेल, विद्यापूर्वक करावा लागेल. श्रद्धयापूर्वक संपादित केलेला जो अभ्यास असतो तो कसा असतो? कसा असतो? दृढ असतो. कसल्या अवस्थेचा असतो? दृढ अवस्थेचा असतो. असा अभ्यास करायचा आहे दृढ अवस्थेचा. आणि असा अभ्यास काय करतो? व्युत्थान संस्काराद्वारे तात्काळ अभिभूत न होणारा असतो. तर याविषयी थोडं बोलतो. कसं? व्युत्थान म्हणजे काय सांगितलं? समाधी नसण्याची स्थिती, बहिर्मुख स्थिती, याला म्हणायचं व्युत्थान. व्युत्थान स्थिती म्हणजे समाधीच्या अगदी विपरीत. म्हणजे असा अभ्यास काय करतो? व्युत्थान संस्कार. व्युत्थान संस्कार म्हणजे आपल्यावरती आता कोणते संस्कार आहेत? व्युत्थान संस्कार आहेत. आपले बहिर्मुखी आहेत.
विषयाला सेवन करणारे संस्कार आहेत, संसारामध्ये गुरफटलेले संस्कार आहेत. तर हा जो अभ्यास असतो कसा, दृढ अभ्यास. दृढ अभ्यास कशाला म्हणायचं सांगितलंय, आता परत नाही सांगणार मी. असा जो दृढ अभ्यास आहे तो व्युत्थान संस्काराद्वारे, म्हणजे काय केलं जातं, समाधीचे संस्कार अनेक असतात, व्युत्थान संस्कार, समाधीचे संस्कार आतमध्ये खेचतात आणि व्युत्थान संस्कार बाहेर ढकलतात, मग बाहेर खेचतात. तर व्युत्थान संस्कारामुळे तात्काळ अभिभूत होत नाही, म्हणजे तात्काळ संसारिक संस्कारांना अभिभूत होत नाही. कोणता अभ्यास, दृढावस्था असणारा अभ्यास. आणि दृढावस्था असणारा अभ्यास कसा आहे या भाषामध्ये आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. खूप सूत्र कमी व्हायला लागले, 2 तास होऊन. तर कळालेलं आहे, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी असं सांगितलं गेलेलं आहे. मग आता काय झालं, आता किती सूत्र सांगितले अभ्यासाचे, 3 सूत्र झाले. 3 सूत्र, कोणकोणते सूत्र, 12वं सूत्र अभ्यास आणि वैराग्य ही साधना सांगितली. 13व्या सूत्रामध्ये अभ्यास सांगितला. 14व्या सूत्रामध्ये अभ्यासाचा विस्तार, पहिल्या सूत्रामध्ये साधनेचे उल्लेख केला, म्हणजे पहिल्या म्हणजे 12व्या. 13व्या सूत्रात अभ्यासाची व्याख्या केली, 14व्यात सुद्धा त्याचा विस्तार केला. म्हणजे 13 आणि 14वा सूत्र आणि त्याचं भाष्य अभ्यासाचं स्वरूप सांगतं. ठीक आहे, त्यानंतर मग आता काय उरलं, 12व्या सूत्रात जावं लागेल आपल्याला. 12वे सूत्र काय सांगतं, समाधी प्राप्तीचा उपाय काय आहे, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. मग 13व्या आणि 14व्या सूत्रात काय सांगितलं, अभ्यास अभ्यास. सांगितलं. मग आता काय सांगावं लागेल, वैराग्य. मग पतंजलीने आता वैराग्य सांगायला सुरू केलं. 15व्या सूत्रामध्ये कसं आहे पाहायचंय, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. काय म्हटलेलं आहे, दृष्ट म्हणजे दिसत असलेले विषय, अनुश्रविक म्हणजे ऐकलेले विषय, आणि अशा दृष्ट विषय आणि अनुश्रविक विषयाची सुद्धा वितृष्णा निर्माण होणे म्हणजे वशीकार होणे म्हणजेच वैराग्य आहे, असं सूत्राचा अर्थ. असा सूत्राचा अर्थ आर्य समाज या पुस्तकामध्ये केलेला आहे, जो स्वामी सत्यपती परिव्राजक महाराज यांनी केलेला आहे. आलं लक्षात, असा अर्थ. प्रत्येकाकडे हेच पुस्तक आहे. कसा अर्थ केलाय, वर्तमान जीवनात अनुभवलेल्या व ऐकलेल्या विषयांची तृष्णारहित योगाची मन इंद्रियांवर पूर्ण वशीकाराची अनुभूती म्हणजेच अपरवैराग्य होय, असं सांगितलंय. हे काय सांगितलं, अपरवैराग्य असं आहे म्हणे, अपरवैराग्य होय सांगितलं. परंतु इतर ग्रंथकारांनी मात्र काय सांगितलं, इथे 4 प्रकारचं वैराग्य सांगितलं. इथे काय सांगितलं, 4 प्रकारचं वैराग्य असतं. त्यामुळं आपण हे करून वाचायचं. इतर पुस्तकांना अर्थ करणाऱ्यांना सुद्धा आपण फॉलो केलं पाहिजे, त्यांना सुद्धा पाहिलं पाहिजे. काय सांगतात मग, 15वं सूत्र आहे. तर वशीकार नावाचं वैराग्य म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलेलं आहे, वशीकार नावाचं वैराग्य म्हणतात त्याला. दृष्ट विषयाचं, अनुश्रमिक विषयाचं ते वाचून दाखवलंय बरं का. अगोदर मी या पुस्तकामधलं वाचून दाखवलेलं आहे. आता दुसरा सांगतोय, दुसऱ्यांचं म्हणणं काय आहे. तर वशीकार नावाचं वैराग्य, वशीकार नावाचं वैराग्य म्हणल्यानंतर काय विषय येतो पुढे, मग कसल्या नावाचं वैराग्य असतं, वैराग्य कशा नावाचं असतं, कशा स्वरूपातलं वैराग्य असतं, असा विषय येतो का, येतो. तर ते सुद्धा एकेंद्रिय इत्यादी 4 प्रकारचे वैराग्य सांगितले. त्यापैकी वशीकार वैराग्याची ही व्याख्या केलेली आहे. वशीकार नावाच्या वैराग्याची ही व्याख्या केलेली आहे पतंजली योग दर्शनातील सूत्रामध्ये. तर इतर ग्रंथकारांनी सांगितलेलं तिघांना पाहूयात, थोडा वेळ जाऊ द्या, कारण पुढे जाऊयात, व्यवस्थितच घेऊ. बाकीचे वैराग्य सांगा ना सर. 4 प्रकारचे वैराग्य सांगू. यतमान वैराग्य, यतमान, ओके, यतमान संज्ञा वैराग्य, व्यतिरेक संज्ञा वैराग्य. एक मिनिट
तिसरा कुठला आहे? यतमान पहिलं, हा, व्यतिरेक दुसरं, एकेंद्रिय तिसरं, एकेंद्रिय तिसरं, वशिकार वैराग्य चौथं. आलं लक्षात. हे अपरवैराग्याचे 4 प्रकार आहेत. हे अपरवैराग्याचे 4 प्रकार आहेत आणि परवैराग्य एक 5वं म्हणता येईल किंवा वेगळं वैराग्य पुढे सांगितलं जाणार आहे. परवैराग्य पुढे सांगितलं जाणार आहे. त्यामुळे आपण अपरवैराग्य पाहिले इथे आपण. तर एकदा परत चेक करा ना, राईट आहे का? यतमान वैराग्य, यतमान संज्ञा वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशिकार वैराग्य. राहिलं नाही, एक राहिलं. 4 झालेत ना. विवेक विवेक राहिलं. 2 नंबरचे विवेक आहे. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशिकार. व्यतिरेक, ओके. दुसरं यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशिकार. गॉट इट सर, थँक्यू. 16 मार्काचा प्रश्न लिहिता येईल का नाही सांगा. 16 मार्काचं जर अभ्यास वैराग्याचं स्वरूप सांगा किंवा स्पष्ट करा, लिहा, आपल्या शब्दात लिहा, काय काय जे प्रश्न विचारले ते आपल्याला लिहिता येईल, व्यवस्थित लिहिता येईल. परंतु ज्यांनी व्यवस्थित क्लास केलेत त्यांना वेगळं लिहिता येईल, व्यवस्थित लिहिता येईल आणि बाकीच्यांना कसं तरी लिहिता येईलच. लिहिता तर येतंय, काहीतरी आलं तर करावंच लागतं, सारावं लागतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं वैराग्य सांगितले, परंतु या ग्रंथात नाहीये. बरोबर आहे. पूर्णपात्रे सर, ठोकर सर, कुडके सर, बजाज मॅडम आणि संध्याताई यांच्याकडे हे पुस्तक आहे, मला माहिती. बरोबर आहे. तर या पुस्तकात असं दिलंय का? नाही दिलं. आलं लक्षात. पण आपण म्हणून मध्ये मध्ये आपल्याला सगळ्यांचे विचार घ्यायचे आहेत, त्याप्रमाणे चालायचे. ठीक आहे. तर हे कसलं वैराग्य आहे? अपर वैराग्य. अपर वैराग्य. आता अर्थ करणाऱ्यांमध्ये भेद आहे. अलग लक्षात. तर आपण हे दोन्ही पाहू तर तेही सांगू. तर आता आपण काय पाहत आहोत? आता जे आपल्याकडे पुस्तक आहे त्यामध्ये पाहायचं आहे. आपल्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला पाहायचं आहे. आपण हे सूत्रकारांचं पाहिलं फक्त. आपण हे काय पाहिलंय? सूत्रकारांचं एक पाहिलंय. काय? दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. आता भाष्यकार कसं सांगतात पाहूयात. पूर्णपात्रे सर, आता भाष्यकार काय सांगतात याबाबत, विस्तार कसा करतात हे आपण पाहूयात. दृष्ट कशाला म्हणायचं? स्त्रियो अन्नपानम ऐश्वर्यम इथे दृष्ट विषय वितृष्णस्य. आता दृष्ट विषय कशाला म्हणायचं? स्त्रिया, अन्न, अन्नपान, ऐश्वर्यम इथे दृष्ट विषय वितृष्णस्य. म्हणजे स्त्री पाहिजे, खाण्याचे पदार्थ, ऐश्वर्य, गाडी, बंगला, झुमके, कंगना, जे जे काय आहे ते हे सगळं हे असं पाहिजे, जे काय असेल ते. बरोबर आहे. हे असो. बरोबर आहे. अशा प्रकारचं याला विषय म्हणायचे. हे कोणते विषय झाले? हे विषय बहिर्मुख करणारे. बहिर्मुख करणारे. दृष्ट विषय. दृष्ट म्हणजे दिसणारे, माहिती आहे का नाही? प्रत्यक्ष पाहिले जाणारे, प्रत्यक्ष पाहिले जाणारे. स्त्रीची कामना. पाहत्या रावणा कैसे झाले, आहे का नाही? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. स्त्रीची इच्छा झालेली आहे. कसं कसं 2 युद्ध झाले महाभारताचे. महाभारत झालं, रामायण झालं. कसं झालं? पाहिजे, स्त्रीची इच्छा झाली. बरोबर. मग हे व्यवहारी आहे. दृष्ट इच्छा आहे का? माहिती आहे ना सगळ्यांना. हे रावणानेच केली का? बाकीच्याने नाही का केली? बाकीच्यांनाही असते. मग यामुळे हे दृष्ट विषय आहे. मग तुम्हाला कुणाला हे आवडतं, कुणाला ते आवडतं, कुणाला ते आवडतं, कुणाला हा भेळ आवडतो, कुणाला पाणीपुरी आवडते, कुणाला कचोरी आवडते, कुणाला दाबेली आवडते, काय काय नाव आहेत. मी नाही खाल्लं ते, परंतु असं म्हणतात. जे काय असतात ते. बरोबर आहे. चांगलं नाही कळतंय. वाचलेलं आहे, हे चांगलं नसतं, चांगलं नसतं, खाऊ नये, खाऊ नये, खाऊ नये म्हणतात. पण काय करा, आवडतं. ह्याला म्हणायचं दृष्ट विषय. स्त्रिया, अन्नपान. आता मग अन्नपान नाही बा, आपल्याला काही इच्छा नाही. आपल्याला स्त्रियामध्ये आसक्ती नाही, अन्नपानामध्ये खाण्यापिण्याची इच्छा नाही. पैशाची आहे का भाऊ? आहे ना. पैशाला मात्र कंजूस खूप आहे. मग पैशाची इच्छा, पैशाची नाही सोन्याची इच्छा, पैशाची सोन्याची नाही,
बंगल्याची इच्छा, काही नाही आम्हाला पैसा अंगठ्या काही आवडत नाहीत घालाय, गाड्यालाही शौक आहे वापरायच्या वेगळ्या, मग ह्याला ऐश्वर्य. कोणी म्हणाल नाही गाडी पण नाही आवडत, बंगला आवडत नाही, स्त्रिया नाही, अन्नपान नाही, सत्तेची भूक आहे. काय असेल आणखी? सत्तेची भूक आहे. अशा काही, ह्याला म्हणायचं ऐश्वर्य, हे ऐश्वर्य. मग हे काय आहे? दृष्ट विषय, याला म्हणायचं दृष्ट विषय. मग दृष्ट विषयाचं सुद्धा वैराग्य आलं पाहिजे योजनाताई. म्हणजे या दृष्ट वैराग्याचं, दृष्ट विषय वितृष्णस्य, या दृश्य विषयाचं वैराग्य, कशाचं? सगळं आलं यामध्ये. मग आता म्हणूयात अदृष्ट विषय, अनुश्रविक विषय. अनुश्रविक म्हणजे ऐकलेले, स्वर्ग, वैदेय, प्रकृतिलयत्व, प्राप्तवान, अनश्रविक विषय वितृष्णस्य. एवढ्यावर नाही भागत. इथं पतंजलीने दोनच विषय केले. कसे कसे केले? दृष्ट आणि अनुश्रविक. परंतु इथे भाष्यकारांनी दृष्ट विषयाचं उदाहरण दिले. बरं, भाष्यकाराचं महत्व कळालंय का कुणाला? भाष्यकारामध्ये किती स्पष्टता आणलेली आहे, किती स्पष्टीकरण दिलेलं आहे, किती उदाहरणं दिलेले आहेत. 37 आहेत का? न्यायसूत्राचं सुद्धा आपण भाष्य पाहतो संध्याकाळी रात्री. भाष्यकारामध्ये उदाहरणाचं स्पष्टीकरण दिलेले. म्हणजे भाष्य वाचलं तर असं काही काय नाही असं म्हणायची गरज नाही. भाष्यकारांना फॉलो करा ना. म्हणून इतर पुस्तकं वाचण्यापेक्षा मुख्य पुस्तकं वाचले पाहिजे. ठीक आहे. व्यास हे श्रेष्ठच आहेत इतर आधुनिक काळातील लेखकांपेक्षा. बरोबर आहे का? ठीक आहे. चला आपण पाहूयात. मग काय सांगितलं इथे? दृष्ट विषय सांगितले. आता अनुश्रविक विषयातही प्रकार 2 केले. स्वर्ग वितृष्णस्य, दिव्य विषये संप्रयोगे अपेचित्तस्य विषय दोष दर्शिनः प्रसंख्यान बलादान भोगात्मिका. चुकलं नाही आला. पाठभेद आहे बरं का इथे. पाठभेद असा झालाय, 2 प्रकारे या सूत्राचं वर्णन केलं जातं. एक शंकर भाष्याचं नावाचं एक पुस्तक आहे इथे. त्या पुस्तकामध्ये ह्याची व्याख्या अशी केली, हेयोपादेय शून्य वशिकार संज्ञा वैराग्य. बरोबर आहे? हे म्हणजे दुःख आलं, दिलंय ना. मग आता भाष्य पाहूया. हे दोन्ही प्रकार इथं दिले, इतर काही पुस्तकामध्ये दिले. परंतु प्रसिद्ध काय आहे? दृष्टानुश्रविके विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्य. तेच घ्या आता. तर आपण भाष्य पाहूयात. भाष्य वाचलं ना आपण? वाचलं. आता अर्थ वाचूयात त्याचा. स्त्री, अन्नपान, ऐश्वर्य इत्यादी दृष्ट विषय आहेत. म्हणजे ते प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि भोगलेले आहेत. याला म्हणायचं दृष्ट विषय. बरोबर आहे? आता जे खाण्यापिण्याचे विषय, गाडी, बंगला, सत्ता, हे पाहायचे विषय आहेत ना, पाहिलेले आहेत, भोगलेले आहेत. त्यामुळं याला दृष्ट विषय म्हणायचं. आता स्वर्ग, विदेह बनण्याची इच्छा, प्रकृतिलयत्व इत्यादी अनुश्रविक विषय आहेत. या सर्वांमध्ये तृष्णारहित व दिव्य विषयांबरोबर संबंध असल्यामुळेही त्यांच्यात विषय दोषदर्शी चित्ताच्या प्रसंख्यानाच्या सामर्थ्याने ज्या अनाभोगात्मक हेयोपादेयाने शून्य वशिकार अनुभूती अर्थात मन इंद्रियांना ताब्यात ठेवण्याच्या अनुभवाला वैराग्य म्हटले जाते. असं अर्थ केलेला आहे. म्हणजे काय म्हणायचंय? अर्थ पाहूयात. आता थोडी चर्चा करूया त्याबाबत. कसं आहे? आता आपल्याला दृष्ट विषय तर माहिती आहेत, तर या दृष्ट विषयाशी सुद्धा आपल्याला विरक्ती आली पाहिजे. या म्हणजे त्यागले पाहिजेत नाही बरं का. नाही जेवण करायचं सोडून दिलं पाहिजे असा अर्थ नाही. बायको आता आहे बाबा सोडून दिलं पाहिजे असा अर्थ नाही. वैराग्य नवे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे वैराग्य वाऊगे देश त्यागे. तुकोबाराने याची सुद्धा अर्थ केलेला आहे बरं का. बायको करायचं नाही म्हणजे ब्रह्मचारी म्हणलं जाणार नाही, आणि घर सोडून जंगलात गेला म्हणून वैराग्य म्हणलं जात नाही. तो सर छान आहे ना वाक्य. नवे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे वैराग्य वाऊगे देश त्यागे. असं काही सोडायची गरज नाही. तर वैराग्याची म्हणजे निवळ खाणं पिणं हे करण्याची गरज नाही, सोडण्याची गरज नाही. तर यामध्ये आसक्ती नाही राहिली पाहिजे.
यामध्ये आसक्ती नाही राहिली पाहिजे, याची इच्छा नाही राहिली पाहिजे. यासाठी आणखी एक अभंग आहे तुकोबरायाचा, बरोबर आहे. नको त्यागू अन्न, नको सेवू वन, नको त्यागू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. असं सांगितलंय. चला असं काय सांगायचं, विषय दुसरीकडे जाईल. दृष्ट विषयाची विरक्ती झाली पाहिजे, म्हणजे इच्छारहित झालं पाहिजे. आता अदृष्ट विषय म्हणजे स्वर्ग, विदेह, प्रकृतीलय, ह्या ज्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वर्ग पाहिजे काय जण, नाही नाही मला इथले भोग नाही पाहिजे, स्वर्गातल्या अप्सरा पाहिजेत. मग त्या अप्सरा कधी पाहिल्यात का कोणी? नाही. स्वर्गात काय गंधर्व नृत्य करतात म्हणे, इथला सिनेमा नाही पाहायचा, तिथला सिनेमा पाहायचा आहे, दिव्यात बरोबर आहे. आणखी काय म्हणता येईल, कल्पतरू असतो म्हणे तिथे, पाचूचे वन असतात म्हणे, आणखी काय असतो, चिंतामणी असतो, जे विचार करेल ते प्राप्त होतं. आणखी काय असतं, अमृत असतं प्यायला म्हणे. मग हे सगळं पाहायचंय बाबा. म्हणजे नुसतं इथल्या व्यवहाराचा त्याग म्हणजे इथल्या गोष्टींचा त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य नव्हे, तर स्वर्गलोकीच्या सुद्धा भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य होय. एवढ्यावर नाही थांबत. आणखी काय असतं, विदेह बनण्याची इच्छा, त्याचं सुद्धा वैराग्य, प्रकृतीलयत्व याचं सुद्धा वैराग्य. आणखी एक शब्दाचा वापर केला, दिव्यात, आणखी कोणी प्रकृतीलयत्व. प्रकृतीलयत्व एकदा थोडं एक्सप्लेन करा ना. प्रकृतीलय, प्रकृतीलय आपण पाहिलं आहे सांख्य दर्शनामध्ये, आणि हे पुढे येणार आहे. मी पुढे सांगतो कुठे येणार आहे. प्रकृतीलय येणार आहे. 2 ते 4 सूत्र राहिले आहेत पुढे फक्त. प्रकृतीलीन योगी होणार आहे आता पुढे, त्यावेळेस प्रसंगात आपण पाहूयात. प्रकृती तर माहिती जाऊ द्या, तरी सांगतो. प्रकृती माहिती आहे, प्रकृतीपासून सर्व जन्मलेला आहे. तर प्रकृतीलय होणे म्हणजे पुरुष ख्यातीचं सुद्धा वैराग्य. असं झालं होतं कुठे तर पाहिलंय, बहुतेक कैवल्य पादात 4थ्या सेमिस्टरवाल्यांना बोललोय बहुतेक, तुम्हाला नाही. तर जे विवेक ख्याती आहे त्या विवेक ख्यातीचं सुद्धा वैराग्य असं सांगितलं जातं. तशाच प्रकारे इथे प्रकृतीलयत्व म्हणजे प्रकृतीचा लय होणे, प्रकृतीचा लय होणे याविषयी सुद्धा वैराग्य असलं पाहिजे. म्हणजे दृष्ट विषयाचं वैराग्य आणि जे आपल्याला प्राप्त झाले नाहीत, नुसतं ऐकलेले आहेत, त्याचं सुद्धा वैराग्य. यालाच काय म्हटलं जातं, वैराग्य म्हटलं जातं. आणि या वैराग्याद्वारेच काय होतं, चित्तवृत्तीचा निरोध संभवतो, अभ्यासाने, वैराग्याने. तर व्यासभाष्यामध्ये सांगितलं, या वैराग्याने काय होतं, पाप वाहन नदी सुकविले जाते, शुष्क केली जाते, आणि अभ्यासाने कल्याण वाहन जी नदी आहे ती प्रवाहित केली जाते. ठीक आहे. यासाठी आता वैराग्याचं प्रकरण चालू आहे. वैराग्याचा आणखी विस्तार करूयात आपण. ठीक आहे. आता हे वशिकार संज्ञा नावाचं वैराग्य सांगितलं आपण. आता पुढे सांगतात हे कोणतं वैराग्य सांगितलं आपण, अपरवैराग्य. कनेक्शन कट झाले बहुतेक, ते स्टॉप झाले त्यांचं चित्र. आपण कुठपर्यंत आलो, 12वं सूत्र काय होतं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध, तत्र स्थितौ यत्नौ अभ्यासः. पुढे काय असेल, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कार अभ्यास सांगितलं. आता पुढे काय सांगतात, दृष्टानु श्रविका विषय वशिकार संज्ञा, हे वैराग्याचं स्वरूप सांगणार. म्हणजे स्वरूप सांगितलं. हे कोणत्या वैराग्याचं सांगितलं, अपर वैराग्य. अपर वैराग्य. मग आणखी दुसरं कोणतं असतं का, तर असतं पर वैराग्य. तर मग ह्या अपर वैराग्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त होते. संध्याताई, संप्रज्ञात म्हणजे माहिती आपल्याला, वितर्क, विचार, आनंद, अस्मिता इत्यादी असणाऱ्या संप्रज्ञात समाधी, एकाग्रवस्थेतील समाधी प्राप्त होते. आणि असंप्रज्ञात समाधी पर वैराग्याने होते. तर ते पर वैराग्य काय असतं हे 16व्या सूत्रात सांगितलं जात आहे. 16व्या सूत्रामध्ये सांगत आहेत. तर 16वं सूत्र पाहायचं आहे. तत्परम पुरुष ख्यातैर गुण वैतृष्ण्यम, म्हणजे ते सर्वात उच्च वैराग्य आहे जे जीवात्म्याच्या साक्षात्काराने केवळ गुणांनी तृष्णारहित
होणे होय. आता काय सांगितलेलं आहे, हे वैराग्य विषयांचं वैराग्य, दिव्यातिदिव्य विषयांचं वैराग्य असं नसून काय आलेलं आहे, तर हे उच्च वैराग्य कसं आहे, तर जीवात्म्याच्या साक्षात्काराने आलेलं वैराग्य. जीवात्म्याच्या साक्षात्काराने गुणांनी तृष्णारहित होणे म्हणजे परवैराग्य आहे. याची व्याख्या अशी करता येईल. जाऊ दे, आधी भाष्य वाचूयात, पुन्हा पाहूयात. भाष्य पाहिजे आता. दृष्टानुश्रविक विषय दोषदर्शी विरक्तः पुरुष दर्शनाभ्यासात तत्शुद्धि प्रतिविवेकाप्यायित बुद्धिर्गुणेभ्यो व्यक्ताव्यक्त धर्मम एकोभ्यो विरक्त इति तदद्वयं वैराग्यम तत्र यदुत्तरम तज्ज्ञान प्रसाद मात्रम यस्योदये प्रत्योदित ख्यातिरेवं मन्यते प्राप्तं प्रापनीयं क्षीणः क्षेतव्याः क्लेशाः छिन्नाः श्लिष्टपर्वा भवसंक्रमः यस्या विच्छेदात् जनित्वा म्रियते मृत्वा च जायत इति ज्ञानस्यैव पराकाष्ठा वैराग्यम् एतस्यैव हि नान्तरीयं कैवल्यम् इति. आता अर्थ पाहूया त्याचा. पाहिलेल्या व ऐकलेल्या विषयांमध्ये दोष पाहणारा तृष्णारहित साधक पुरुष दर्शनाच्या अभ्यासाने, त्या पुरुषत्व बोधाने, प्राप्त झालेल्या ज्ञानाने तृप्त चित्तयुक्त बनवून स्थूल व सूक्ष्म स्वरूप असलेल्या गुणांनीही विरक्त होतो. ते दोन प्रकारचे वैराग्य आहे. एक अपरवैराग्य, दुसरं परवैराग्य. यापैकी जे नंतरचे आहे ते उच्च आहे. नंतरचे म्हणजे परवैराग्य हे उच्च कोटीचं आहे. अपरवैराग्य थोडं काय म्हणावं लागेल, मध्यम कोटीचं किंवा त्यापेक्षा कनिष्ठ कोटीचं आहे. ज्ञानाच्या श्रेणीतील आहे. जे उत्पन्न झाल्यावर आत्मदर्शी योगी, म्हणजे परवैराग्य जर उत्पन्न झालं तर आत्मदर्शी योगी हे मानतो की प्राप्त करण्यायोग्य प्राप्त झालेले आहे. काय म्हणतो, परवैराग्य प्राप्त झाल्यानंतर काय होतं, जे प्राप्त करण्यायोग्य आहे ते प्राप्त झालेले आहे, जे नष्ट करण्यायोग्य झालेले आहे ते नष्ट झालेले आहे, म्हणजे क्लेश नष्ट झालेले आहेत. शृंखलाबद्ध संसार चक्र खंडित झालेले आहे. जे खंडित न झाल्या जीव जन्म मृत्यूच्या बंधनात अडकतो तो खंडित झालेला आहे. ज्ञानाचे अतिशय उच्च स्थितीचं वैराग्य आहे. हे वैराग्य कैवल्याचे अत्यंत आवश्यक साधन आहे. ठीक आहे. काय म्हणत आहेत, अपर वैराग्य आपण पाहिलं. काय झालं, विषयामध्ये दोष दिसल्याने आता वैराग्य काय येतं. आता पाणीपुरी का खाऊ नाही वाटली, नाही बा आता खाऊ वाटत नाही, मी पूर्वी खूप खात होतो, नाही पण आता मी जे व्हिडिओ पाहिलं, एक चित्रपट पाहिला, व्हॉट्सअपवर एक काहीतरी गोष्ट आलती बाबा, तेव्हापासून घाण वाटते, मी खात नाही. हे काय झालं, वैराग्य झालं. परंतु कसं, विषय दोषदर्शी विरक्त, त्या साधनेमध्ये दोष दिसलेला आहे, आला लक्षात, म्हणून खात नाही, विषयामध्ये दोष दिसल्याने. परत याच्या पुढे गेल्यानंतर होतं पुरुष दर्शन प्राप्त होतं. पुरुष दर्शन म्हणजे पुरुष तत्वाचं ज्ञान, स्वत्वाची जाणीव, आत्मतत्वाची जाणीव. बरं, आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर काय होतं, गुणांचं काय होतं, गुणांपासूनही विरक्त होतो. आणि त्याही पुढे मग आपण परवैराग्य सांगितले. तर हे परवैराग्य कसं असतं, तर हे विषय दोष दर्शनाने आलेलं नाहीये, तर हे पुरुष दर्शनाने प्राप्त झालेलं आहे. हे कसं झालेलं आहे, पुरुष दर्शनाने प्राप्त झालेलं आहे. आणि या वैराग्यामध्ये परवैराग्याच्या स्वरूपामध्ये काय सांगितलेलं आहे, जे जाणण्यायोग्य आहे ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे यामध्ये असतं. जे नष्ट करण्यायोग्य क्लेश आहेत ते क्लेश नष्ट झालेले आहेत. जे खंडित करण्यायोग्य आहे संसार चक्र, ते संसार चक्र खंडित झालेलं आहे. अशी स्थिती या परवैराग्यामध्ये असते. ही स्थिती कुठे असते, परवैराग्याची असती. आणि हे जे परवैराग्य आहे ते कैवल्य प्राप्तीमध्ये, निर्बीज समाधी प्राप्तीमध्ये, असंप्रज्ञात समाधी प्राप्तीमध्ये अंतरंग साधन आहे. हे असंप्रज्ञात समाधीसाठी परवैराग्य आवश्यक आहे. आणि संप्रज्ञात समाधी कशाने होते,
अपरवैराग्याने होते. आलं लक्षात? परवैराग्याने असंप्रज्ञात, अपरवैराग्याने संप्रज्ञात. आता इथे गोंधळ कसे घालतात विद्यार्थी सांगू? गोंधळ होतो कसा होतो? अपरवैराग्याने असंप्रज्ञात, लावलेला आहे, आणि परवैराग्याने संप्रज्ञात, पण इथं उलट आहे. कसं? असंप्रज्ञात समाधी परवैराग्याने आणि संप्रज्ञात समाधी अपरवैराग्याने. लक्षात? हे कन्फ्युजन करू नका. ठीक आहे? अपरवैराग्य संप्रज्ञात समाधी, परवैराग्य असंप्रज्ञात समाधी. ठीक आहे कुडके सर, कळालं? अशा प्रकारच्या वैराग्याने अशी स्थिती प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आता काय झालं? प्रकरण कोणकोणतं पाहिलं आपण? योगाची व्याख्या पाहिली, योग प्राप्त होतो त्यावेळेसची स्थिती पाहिली, पुनरावलोकन आणखी परत करतोय. परत काय पाहिलं? वृत्तीनिरोध नसतो त्यावेळेसची स्थिती पाहिली, त्यावेळेस नंतर असणाऱ्या चित्तवृत्ती पाहिल्या, त्यानंतर चित्तवृत्ती निरोधाचा उपाय पाहिला, अभ्यास आणि वैराग्य पाहिलं, अभ्यासाचं स्वरूप पाहिलं, त्यानंतर काय पाहिलं? वैराग्याचं स्वरूप पाहिलं, वैराग्याचे अपरवैराग्याचे 4 प्रकार, परवैराग्य पाहिलं. अपरवैराग्य संप्रज्ञात समाधीला कारण आहे आणि परवैराग्य असंप्रज्ञातला कारण. हे पाहिलं. इथे आपलं प्रकरण कोणतं झालं? वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य झालं. आता आपण काय म्हटलं? तर अपरवैराग्याने कोणती समाधी प्राप्त होते? संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधी. मग आता विषय येतो, आता ही संप्रज्ञात समाधी कशी असते सांगा. आता विषय सुरू होतोय समाधी. आलं लक्षात? विषयाचा विषय. आता अभ्यास आणि वैराग्य कुठपर्यंत झालं? 12, 13, 14, 15, 16. हा, त्याचंही वर्गीकरण करा. अभ्यास वैराग्य उल्लेख केला 12वा, 13, 14 अभ्यासाचं विश्लेषण, एक्सप्लेनेशन, 15, 16 वैराग्याचं, अपरवैराग्याचं 15, परवैराग्याचं 16. किती केल्यावर असं सुटसुटीत करा. ठीक आहे? म्हणजे विश्लेषण, म्हणजे वर्गीकरण करा, आणखी भाग करा आणि भाष्याचाही भाग करा व्यवस्थित सुटसुटीत. गद्य स्वरूपामध्ये लिहून घ्यायचं, अगोदरच तयारी करायचं. ठीक आहे? कारण हा पेपर आपला पहिला असतो, त्यामुळं तयारी कमी पडत असते बरं का, आणि त्यासाठी तयारी व्यवस्थित करा. ठीक आहे? आता पुढे पाहूयात. मग आता काय झालेलं आहे? हे प्रकरण म्हणजे विषय थांबला आहे आणि आता नवीन विषय सुरू होतोय, लागूनच येतो. विषय म्हणजे काही सूत्र कसे असतात? गुंफलेले असतात, साखळीला साखळी लावलेली असते. मग साखळी कशी सुरू झाली? समाधी, समाधीचा उपाय सांगितला, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. मग आता विषय सुरू झालेला कुठं होता? योग चित्तवृत्ती निरोधा. मग भाष्यकाराने तिथे काय सांगितलं होतं? संप्रज्ञात आणि संप्रज्ञात समाधी होते. संप्रज्ञात समाधी एकाग्र अवस्थेत होते, असंप्रज्ञात समाधी निरुद्ध अवस्थेत होते. ठीक आहे? मग आता कुठून विषय सुरू झाला? योग चित्तवृत्ती निरोधाकडेच जायचंय आपल्याला. मग आता या आपल्याला काय काय कळालंय? चित्तवृत्ती कळाल्या, चित्तवृत्ती निरोधाचा म्हणजे समाधी प्राप्तीचा उपायही कळालेला आहे, तो उपायही पाहिला, अभ्यास वैराग्य. मग आता काय पाहायचंय? या समाधीच्या प्रकाराविषयी पाहायचंय, या समाधीच्या प्रकाराविषयी पाहायचंय. मग समाधीचा प्रकार पाहत असताना अगोदर कोणता पाहावा लागेल? क्रमाने म्हटल्यानंतर संप्रज्ञात समाधीविषयी सांगत आहे. तर आपण पाहायचं आहे. वितर्क विचार आनंदास्मिता रूपानुगमात संप्रज्ञातः. वितर्क विचार आनंदास्मिता रूपानुगमात संप्रज्ञातः. वितर्क विचार आनंद अस्मिता 4 प्रकारची संप्रज्ञात समाधी असते. म्हणजे कसं? वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी, विचारानुगत संप्रज्ञात समाधी, आनंदानुगत संप्रज्ञात समाधी, अस्मितानुगत संप्रज्ञात समाधी. आपल्याला 3 प्रश्नाची उत्तरं झालेली आहेत. एक काय? योगाची व्याख्या आणि योग म्हणजे काय याविषयी व्यासभाष्यानुसार सविस्तर लिहा. पहिल्या 2 सूत्रावरती लिहिता येईल भाष्याचं. त्यानंतर चित्ताच्या वृत्तीचं स्वरूप आणि चित्ताच्या वृत्तीचे प्रकार
त्याचं सविस्तर विश्लेषण करा. याही प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. त्यानंतर आणखी तिसरा प्रश्न कोणता झाला? चित्तवृत्ती निरोधाच्या उपायाचे सविस्तर वर्णन करा. कळालं? आणखी मग कोणतं झालं? याच प्रश्नाला असं म्हणलं जातं, अभ्यास आणि वैराग्याचे स्वरूप आपल्या शब्दात लिहा. तेही म्हणलं तर काय झालं? चित्तवृत्ती निरोधाच्या उपायाचे वर्णन करा. पुन्हा असं म्हणूयात, याच प्रश्नाला आणखी कसं म्हणता येईल? समाधी प्राप्तीच्या उपायांचे वर्णन करा. परत काय म्हणेल? पातंजल योग दर्शनातील चित्तवृत्ती निरोधाच्या सुरुवातीला सांगितलेल्या किंवा उत्तम साधकासाठी सांगितलेल्या उपायाचे वर्णन करा. ते पण अभ्यास वैराग्याच असेल. आलं लक्षात? प्रश्न कसाही असो, उत्तरही असेल. म्हणजे 3 प्रश्न झालेले आहेत मोठे. योगाची व्याख्या, योगाचं स्वरूप, वृत्ती, अभ्यास वैराग्य. मग आता विषय, आता मोठ्या प्रश्नाचा काय होतो? समाधीचे स्वरूप वर्णन करा. समाधीच्या प्रकारांचे थोडक्यात विश्लेषण करा. समाधीच्या प्रकाराचे विश्लेषण व्यास भाष्यानुसार करा. हा जो प्रश्न आहे तो आता आपला सुरू होत आहे. ठीक आहे, पाहूयात का? थांबावं इथे, थांबूयात आपण. 1.5 तास झालं, 2 तास जास्त होते की थांबूयात. न्याय लागला समजून घ्यायला. यांना 2 तास आहे, परत रात्री 12 पर्यंत क्लास झाला आमचा. बरं, न्यायसूत्र भाष्य रात्री 12 पर्यंत. हो.